कोणीही महाराजांची मध्यस्थी करू शकत नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, या समस्त भोंदू मध्यस्थींना मी इशारा देऊन एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो, समस्त स्वामी भक्त, समस्त शंकर महाराजांचे भक्त हे थंड असतील, शंड मात्र नक्कीच नाहीत। त्यांचा अंत बघू नका। त्यांना दुखवलेलं, त्यांचा अंत बघितलेलं प्रत्यक्ष महाराजांना सुद्धा आवडत नाही। आमचे स्वामी महाराज आमचं रक्षण करण्यास समर्थ आहेत, आमच्याकडे बघण्यास समर्थ आहेत। आमच्या क्लेश, वंचना, आमचा त्रास आम्ही त्यांच्या चरणी अर्पण करणार। आम्ही त्यांनाच सांगणार, तुम्ही उगाच खोटा आव आणू नका। पळता भुई थोडी होईल एवढं लक्षात घ्या। एका बाजूने प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला शासन देईल आणि स्वामी महाराजांचे भक्त शांत बसणार नाहीत, ते सुद्धा महाराजांच्या या कार्याला हातभार लावतील। अजून वेळ गेलेली नाहीये। वेळेतच शाणे व्हा, वेळेतच सावध व्हा आणि सगळी तुमची दुकानं बंद करून टाका। नाहीतर मग ज्या वेळेला तुमच्यावरती स्वामी समर्थ महाराजांचा तो सोटा पडेल, ज्याला तुम्ही होत्याचे नव्हते व्हाल, त्याला नक्कीच हा चेहरा तुम्हाला आठवेल। तुम्ही असे सहजासहजी संपणार नाहीत, कारण तुम्हाला समस्त खऱ्या स्वामी भक्तांचे श्राप लागलेले असतील आणि महाराजांचं शासन काय ते तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल। श्री स्वामी समर्थ महाराजांवर माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्याकरिता हा चॅनल आता सबस्क्राईब करा। श्री स्वामीराज माऊली।